3 दिवसांचा आमचा हा तिरुमला तिरुपती दर्शनाचा प्रवास. आज आहे दुसरा दिवस, ज्यात आम्ही तिरुमला येथील देवस्थानांचे दर्शन घेतले. सकाळी लवकर आवरून नाश्ता केला आणि रेनिगुंटा स्टेशनवरून थेट तिरुमला जाणारी बस पकडली. इथून दर अर्ध्या तासाला बसेस असतात, त्यामुळे प्रवासाचं टेन्शन नाही. तासाभराचा हा घाटातला प्रवास आणि तिरुमलात आल्यावरचा तो गारवा मन प्रसन्न होतं. तिथे आधी सामान लॉकर्समध्ये ठेवलं आणि सरळ गेलोत अन्नप्रसादालयात. तिरुमला आल्यावर इथलं अन्नप्रसाद घेतल्याशिवाय तुमची वारी पूर्णच होऊ शकत नाही. तृप्त वाटतं एकदम. त्यानंतर एक खाजगी गाडी केली आणि निघालोत इथली मंदिरं बघायला. मुख्य मंदिरापासून 5 किलोमीटर अंतरावर नारायणगिरी टेकडीच्या टोकावर आहे श्रीवारी पडालू, म्हणजे साक्षात प्रभूंचे पाय. असे मानले जाते की वैकुंठातून येताना भगवान व्यंकटेश्वरांनी पृथ्वीवर पहिले पाऊल याच ठिकाणी ठेवले होते. तिथून थोडं मागे येऊन आम्ही आलो शिलाथोरनमला. ही एक नैसर्गिक दगडाची कमान आहे जी करोडो वर्ष जुनी. अशा प्रकारची भूगर्भीय रचना संपूर्ण जगात फारच कमी. निसर्गाची किमया म्हणतात ना, ती हीच. जवळच एक छोटंसं प्राणी संग्रहालय आणि तिथून पुढे गेलात की येतं चक्रतीर्थम. पुढचं ठिकाण होतं पाप विनाशम. श्रीवारी मंदिरापासून 5 किलोमीटर अंतरावर हे तिरुमला येथील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थांपैकी एक. भक्तांमध्ये असलेली श्रद्धा आणि व्यंकटचल पुराणात असे नमूद केलेले आहे की जे भक्त पाप विनाशमच्या पवित्र पाण्यात स्नान करतात त्यांची पापे धुतली जातात, त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना जीवनात आनंद व शांती मिळते. म्हणूनच या ठिकाणाला पाप विनाशम म्हटले जाते. या तीर्थाजवळच एक धरणही बांधण्यात आलं, ज्याचं नाव देखील पाप विनाशम धरण. इथे श्री गंगादेवीचं छोटंसं मंदिर आहे. दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या अंजनादेवी आणि आंजनेय स्वामी मंदिरात गेलो. मंदिरात जाण्यासाठी छान पायऱ्या उतरून जावं लागतं. मंदिराच्या बाजूला छोटा धबधबा देखील आहे. दिवसाची सांगता आम्ही वेणुगोपाल स्वामींच्या दर्शनाने केली. आशीर्वाद घेतला आणि पुन्हा लॉकर्सच्या इथे आलोत. आजची रात्र हॉलमध्येच मुक्काम केला. ते खेळायले झोपायचं नाही का? चला झोपायचं आपल्याला, चला. आता प्रतीक्षा आहे ती उद्याची, जेव्हा श्री व्यंकटेश्वराच्या दर्शनाने या प्रवासाचं सार्थक होईल.